गुन्हा सिद्ध होण्याआधी कोणी दोषी असतं का? आज मी सत्तेत अजित पवारांचं पुण्यात आश्चर्यकारक वक्तव्य। भर पत्रकार परिषदेत अजित पवारांनी काढले भाजपचे वाभाडे, भाजपकडूनही अनेक वादग्रस्त उमेदवार, केला हल्लाबोल। राहुल नार्वेकरांविरोधात गुन्हा दाखल करा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी। आज सांगलीतून युतीचा मनपा प्रचाराचा शुभारंभ, मुख्यमंत्र्यांची सांगलीत सभा, तर सायंकाळी फडणवीस शिंदे वरळीत घेणार सभा। अर्ज माघारीची मुदत संपली, अनेक ठिकाणी बंडखोर टिकले, डोकेदुखी कायम। शिवडी वरळीत शिवसेना आमदार निलेश राणेंचा मास्टर स्ट्रोक, शिवडीतले 7 तर वरळीतल्या 4 अपक्ष उमेदवारांनी अर्ज घेतले मागे। केडीएमसीत निवडणूक रिंगणात 490 उमेदवार तर 205 उमेदवारांनी अर्ज घेतले माघारी। ठाकरेंकडे लवकर खांदे पालट, 20 वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात। अहिल्यानगरात सत्ताधाऱ्यांविरोधात 4 अपक्षांचं पॅनल, प्रभाग 16 मध्ये 4 अपक्षांकडून स्वतंत्र पॅनलची घोषणा, अपक्षांच्या पॅनलची अहिल्यानगरात जोरदार चर्चा। सदानंद दाते आज पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारणार, रश्मी शुक्लांची जागा घेणार। उपराजधानीतील धक्कादायक प्रकार, पोटचं पोर विचित्र वागतं म्हणून साखळीनं बांधून ठेवायचे, महिला आणि बालकल्याण पथकाकडून चिमुरड्याची सुटका। अभाविपचे माजी अध्यक्ष अशोक मोडक काळवश, वयाच्या 85व्या वर्षी डोंबिवलीतील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास। शहरांमध्ये प्रगणन अर्जांचे संकलन कमी, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती। 84% मतदारांचा मतदान यंत्रांवर विश्वास, कर्नाटक सरकारच्या सर्वेक्षणामुळे काँग्रेसवर नामुष्की। 29 लाख विद्यार्थी अपार आयडी विना, 31 जानेवारीपर्यंत कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना। प्रियंका गांधींचा मुलाचा साखरपुडा, रेहान अविवा बेग सोबत लग्नबंधनात अडकणार, रेहाननं इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला। दहशतवाद पसरवणाऱ्यांनी पाण्यासाठी विनंती करू नये, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे पाकिस्तानला खडे बोल। मेक्सिकोत 6.4 तीव्रतेचा भूकंप, सुदैवानं जीवितहानीचं वृत्त नाही। केकेआरमध्ये बांगलादेशी खेळाडू, हिंदुत्ववादी नेत्यांचा शाहरुख खान देशद्रोही असल्याचा आरोप। व्हीनस विल्यम्स वयाच्या 45व्या वर्षी खेळणार ग्रँड स्लॅम, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये होणार सहभागी। 5व्या ॲशेस कसोटीनंतर ख्वाजा घेणार निवृत्ती, आवडत्या सिडनीत खेळणार शेवटचा सामना। आज न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड, कोणाचा पत्ता होणार कट, कुणाला लागणार लॉटरी, याकडे लक्ष।